साहेबांना, गुलाबभाऊ तुम्ही काय बोललात, गिरीश भाऊ काय सांगून गेले, हे काही दिवसांनी लोक विसरतात. पण मी तुम्हाला सांगतो, 25 वर्षाने जर या रस्त्याने कोणी माणूस गेला, जर गिरीश भाऊंचा नातू पुण्याहून जर इकडनं जात असेल, गुलाबभाऊंचा नातू जात असेल, तर ते सुद्धा सांगतील की माझे आजोबा पालकमंत्री होते, त्या काळात त्यांनी ही उद्घाटन केलं. गिरीश भाऊंचा नातू सांगेल की अरे तो जो आमदार होता ना, तो आमच्या बाबाचा एकदम खास माणूस होता, त्याला तिकीट दिलं होतं माझ्या बाबाने आणि ते माझ्या बाबांमुळेच ही कामं मंजूर झाली. हे फक्त कामं सांगू शकतात. कोण काय बोललं, कोण काय म्हटलं, म्हणजे काळानंतर लोक फक्त कामं लक्षात ठेवतात. आणि मी ठरवलंय की कुठल्याही गोष्टीला उत्तर देण्यापेक्षा कामातनं उत्तर देऊ. कोण काय म्हणतं, कोण नाही म्हणतं, आरोप मेजॉरिटी 50 वर्षात या नगरपालिकेला आली नाही. प्रतिभाच्या माध्यमातून लोकांनी आरोप प्रत्यारोप जरी केले असतील, परंतु लोकांनी विश्वास दाखवला, नगरपालिका ताब्यात दिली. आपण दूध संघात गिरीश भाऊंच्या तुमच्या नेतृत्वात तुम्ही बघितलं की सिंगल हँडेड मेजॉरिटी मध्ये आपल्याला तिथं जबाबदारी दिली. विधानसभेमध्ये मला पहिल्यांदा अगदी 4000 मतांनी दिलं. सगळे म्हणायची काठावर पास झालाय, पण कामाची पद्धत लोकांनी पाहिली आणि दुसऱ्यांदा अगदी डिस्टिंक्शन मध्ये 86,000 मतांच्या फरकाने मला निवडून दिलं. मला असं वाटतं की काम करणाऱ्या माणसाला लोक आजवर कधीही कुठल्या कामाला नाही म्हटलं नाही. कितीतरी अशा फायली असेल की जिल्हा सत्र न्यायालयाची इमारत असेल, तिची काल परवा भाऊ आता वर्क ऑर्डरला प्रोसेस चालू झाली, त्याचं टेंडर प्रक्रिया संपवली, जिल्हा सत्र न्यायालय होतंय. अपर जिल्हाधिकारीच्या विषयात मला वाटतं की गिरीश भाऊ रात्री आपण तुम्हीच 1 वाजता देवेंद्र भाऊंचा हात धरून की 40गाव करावं लागेल ही सांगण्याची धमक गिरीश भाऊ मध्ये होती आणि ती प्रोसेस आता चालू झाली. कदाचित विरोध प्रतिरोध काय असेल तर बघू आपण, त्यातही काही तडजोडीतनं काही मार्ग निघतील. आपल्याला काही असं ईर्ष्या नाही मला की माझे आमदार की मी पणाला लावेल, परंतु जे व्यवहारिक असेल, जे कार्यपद्धतीत बसणार असेल त्या पद्धतीने आपण पुढे जाऊ. तालुक्याचं हित कशात आहे ते सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे आणि उगीच पक्षीय राजकारणाचा निवेश न ठेवता या शहराची गरज काय आहे. माझा तालुका हा किती वर्षानुवर्ष मी तुम्ही सगळेजण चित्र पाहताय, इथं वडीलधारी मंडळी, तुम्ही तात्या आप्पा सगळी बसलेली लोक आहेत. या गावामध्ये एक साधं तलाठी कार्यालय नव्हतं. गेल्या 25 वर्षामध्ये भाऊ 1000 फुटाची इमारत सुद्धा या गावात तयार होऊ शकली नाही. आज मी लाखात, हजार, 10,000 20,000 सांगत नाही, 4 लाख फुटाची कामं आम्ही हातात घेतली आहे आणि 2 वर्षाच्या आत जिल्हास्तरीय व्यवस्था या तालुक्यात आम्ही उभ्या करणार आहोत. आणि हे नुसतं बोलून होणार नाहीये. लोक म्हणायचं की आमचा जिल्हा झाला पाहिजे, कोणी म्हणतं आमचा नाही झाला पाहिजे. मी आज त्या गोष्टीवर भाष्य करणार नाही, पण मी तुम्हाला सांगतोय जिल्हा होईल का नाही होईल ही सरकारची, राज्याची, दोघं मंत्री इथं बसले आहेत. हा राज्याचा निर्णय तेव्हा व्हायचा, तो होऊ द्या. पण जिल्ह्याच्या पॅरलल व्यवस्था या 4 वर्षामध्ये सरकारच्या माध्यमातून गिरीश भाऊंच्या नेतृत्वात गुलाब भाऊ सोबत काम करून तुम्हाला सगळ्यांना ज्या जिल्हास्तरीय व्यवस्था आहेत त्या 70% व्यवस्था या 3 ते 4 वर्षात नुसते भूमिपूजन किंवा उद्घाटन नाही तर लोकांना ती कार्यालय लोकार्पण करून देण्याची जबाबदारी मी प्रामाणिकपणे स्वीकारेन. कारण की आपण पाहतो की काळ जात राहतो. 15-20 वर्षापूर्वी तुम्ही जर पाहिलं की आम्ही ह्या दादा सोबत काम केलं, त्या आप्पा सोबत काम केलं, साहेबांसोबत काम केलं, या घरासोबत राहिलो, त्या परिवारासोबत राहिलो. परंतु ज्या वेळेस तुम्ही केव्हाही सांगाल तर तुम्हाला एकच सांगतो, तुम्हाला सगळ्या 40गावकरांना अभिमान वाटेल, तुमची गर्वाने मान उंच जाईल की अरे आमचा आमदार असा होता की ज्याच्या सोबत आम्ही काम केलं त्याच्या सोबत ही विकास कामांचे प्रवाहातले सारथी म्हणून आम्ही सुद्धा सहकारी म्हणून राहिलो. हे तुम्हाला अभिमानाने सांगता येईल. अशा पद्धतीने काम या तालुक्यात करेल हे निश्चितपणे मी तुम्हाला सांगेल. राजकीय आश्वासनं, कुठले तरी काहीतरी भूलभुलैया कारण सांगणं, मी प्रशासकीय बाजू तुम्हाला सांगत नाही. पण गिरीश भाऊ, मी काही आता तुमच्या सगळ्यांसमोर सांगावं, कोणीतरी म्हटलं की राज्याचे आपले अध्यक्ष म्हटले की अजून त्यांच्याकडे 2 वर्ष खातं पाहिजे होतं. ते आता खातं ग्रामविकास मध्ये आपलं काहीच काम राहिलं नाही. आता आपलं खरं इरिगेशन मध्येच काम आहे. हो, माझे 13 प्रकल्पांच्या फायली आता तुमच्याकडे. आता तुम्ही काल परवा 53 कोटी 14 लाख रुपये तुम्ही मला मनारच्या खालच्या कामासाठी दिले. त्याची प्रशासकीय मान्यता, तुम्ही ती फाईल साईन केली आणि दुसऱ्याच दिवशी त्याची ऑर्डर आम्ही खाली घेतली. आता जवळजवळ 1300 कोटी रुपयाचे प्रकल्प माझे पाईपलाईन मध्ये आहेत. मला माहिती आहे की मी इथं सांगितलं, तुम्ही आश्वासन दिलं नाही दिलं, तुम्ही कुठलंच काम 40गाव म्हटल्यानंतर कितीतरी असे उदाहरणं असतील. इथं उपसचिव आपले प्रशांत पाटील 40गावचेच आहेत. तुम्ही जर कधी फोन केला असेल तर जामनेरचं एखादं काम बघा आणि सांगितलं असेल, त्याच्यानंतर ऍड ऑन असायचं की 40गावला पण त्यात ते ऍड करून घ्या. अशी ग्रामविकासची कामं केली. आता जलसंपदाचे बलून बंधाऱ्यांचा तुम्हाला सांगतो की तुम्ही किती वर्षापासून ऐकतायत.
तो प्रस्ताव भाऊंनी रद्द केला, ती फाईल स्वतः मागवली, तो प्रस्ताव मंजूर झाला, स्वतः सही करून मुख्यमंत्र्यांची सही घेतली आणि परवा भाऊ स्वतः राज्यपालांच्या कार्यालयात सगळ्यांशी बोलले. आणि मी तुम्हाला सांगतो, आजपासून 100 दिवसाचा आत ते बलून बंधाऱ्यांच्या ऐवजी बॅरेजच्या स्वरूपात 7 बंधाऱ्यांची प्रशासकीय मान्यता राज्याच्या अखत्यारीतली, जी स्वप्न किती वर्षापासून हा तालुका पाहत होता, बळगाव पाचोरा पाहत होता, अनेक आश्वासनं काय झाले नाही झाले मला त्यात पडायचंच नाही. पण मी तुम्हाला सांगतो, याच टर्म मध्ये या 4 वर्षाच्या आत हे 7 बंधारे आणि गुलाब भाऊ तुम्हाला दोघांना अजून 100 दिवसात इथे यायचं आहे. हे कामं जी आज तुम्ही पाहिली, ही कामं फक्त 10% आहेत. तुम्ही विश्वास ठेवा, येणाऱ्या काळात ही कामं म्हणजे अगदी ही तोंड लावायची चटणीची कामं आहेत. खरी मोठी कामं आता चालू झाली आहेत, काही कामं पाईपलाईन मध्ये आहेत. या 4 वर्षात जी कामं होतील, महाराष्ट्रात तुम्ही कुठेही गेलात तर चाळीसगावच्या कामांचं कौतुक निश्चितपणे झाल्याशिवाय राहणार नाही, हे निश्चितपणे तुम्हाला सांगतो. आणि भाऊ, खर तर अलीकडच्या राजकारणात एखाद्याला इतकी ताकद देणं, आपण आजकाल जर शेजारचा जरी आपण म्हटलं, ग्रामपंचायतीमध्ये एखादा जर माणूस पुढे जायला लागला त्याचे 4 जण पाय ओढतात. पण माझ्या पाठीमागे गिरीश भाऊंनी आजवर मी जेव्हा जेव्हा पाहिलं, कायम मोठी ताकदच दिली. कदाचित स्वतःच्या जामनेरच्या प्रक्रियेतले बरेचसे निधी मला दिले असतील, मी त्यांच्या मागे लागलो की भाऊ जामनेरला आता तुम्ही सेटल आहात, मला निधी द्या, करून द्या. कितीतरी वेळेस की चाळीसगाव साठी गिरीश भाऊंनी कायम कधीही असा विचार केला नाही की याला आपण एवढी ताकद का द्यायची. पण मी तुम्हाला भाऊ सांगतो की माझ्या आयुष्यात राजकारणाच्या पलीकडे तो ज्या लोकांनी मला निवडून दिलंय, कशासाठी निवडून दिलंय, माझ्या जबाबदाऱ्या माहिती आहेत, सामाजिक जबाबदाऱ्या, नैतिक जबाबदाऱ्या, या सगळ्या सांभाळून आणि तुम्ही जो विश्वास दिलाय, तुमच्या विश्वासाला तडा जाईल असं कधीही काम माझ्या हातून होणार नाही, एवढं विनम्रपणे तुम्हाला सांगेल. बराच वेळ झाला आहे म्हणून थांबतो. आणि आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळी सज्जन शक्ती म्हणून आला. खरं तर आजच्या ह्या इमारती ज्यावेळेस लोकार्पण होतो आहे, मनापासून एक आनंद आहे की आज जिकडे जाऊ तिकडे जाताना आपण जी कामं पाहतोय, ही कामं येणाऱ्या काळात त्याचा स्पीड आपण अजून वाढवणार आहेत. देवेंद्रजींच्या माध्यमातून देवेंद्र भाऊंना, खरं तर मी गिरीश भाऊंचं कितीतरी नाव, जर मी तुम्हाला काही गुलाब भाऊ जर तुम्हाला काही सिक्रेट सांगितले, तुम्ही रात्री विचार कराल की असं होऊ शकतं का. म्हणजे आमच्या अशा कितीतरी फायली आहेत की सकाळी ती मंत्रालयात कुठं झाली आणि त्याच दिवशी संध्याकाळी GR काढून आम्ही सगळे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सगळे अप्रुव्हल घेतलेत. मी गिरीश भाऊंचा कितीदा तरी फोन लावून देतो आणि तिकडनं गिरीश भाऊंनाही माहित नाही की मी कोणाजवळ फोन दिलाय. भाऊ मी ते अशा कामासाठी आलोय, ते फोन. आणि गिरीश भाऊ सांगता की त्याचं काय काम आहे ते आजच्या आज तुम्ही करा. आणि अशा पद्धतीने कितीतरी कामं की जी कामं म्हणजे तुम्हाला सांगतो की चाळीसगावच्या ह्या बऱ्याचशा फायली पूर्व उदाहरण लागू होणार नाही म्हणून विशेष बाब म्हणून मंजुरी शासनाने दिलेल्या आहेत की जी प्रत्येक फाईल मध्ये की जी रेग्युलर फाईल कधीही राहिली नाही. आता आपण पाहिलं की जो अट शिथिल करायची होती की केंद्राकडनं निधी आणायचा होता बंधाऱ्यांचा, केंद्र देत नव्हतं, ती अट शिथिल करण्याचा प्रस्ताव गिरीश भाऊंनी सगळा तयार केला. आणि मला असं वाटतं की गिरीश भाऊ, आज तुम्हाला मी ते कॅनलचे बॅरेजचे उदाहरण दाखवले. मी ह्या 4 वर्षात इरिगेशनवर खूप मोठ्या प्रमाणात काम हातात करायचं ठरवलंय. या तालुक्याला जर समृद्ध करायचं असेल तर या शेतकऱ्यांना समृद्ध करावं लागेल. आणि मी तुम्हाला सांगतो की आता आम्ही 600 कोटीचा PDMचा तुम्ही प्रकल्प पाहिला असेल, तो आता आपला जवळजवळ त्याची ट्रायल झाली. आणि येणाऱ्या काळात ह्या तालुक्यामधला अजून काही प्रकल्प हातात घेतले आहेत. जर मी तुम्हाला सार्वजनिक सांगितले तर माझ्याही अडचणी वाढतात. त्याच्यामुळे कामं झाल्यावरच तुम्ही माहिती आहे की आपण केव्हा सांगतो, जेव्हा काम होतं तेव्हाच कळतं, तेव्हाच बाकीचे झोपेत उठतात, अरे काय झालं. आणि मला असं वाटतं की चांगल्या पद्धतीने आपण काम करू. तुमचा आशीर्वाद माझ्या मागे आहे, माझ्या सोबत असलेले माझे सगळे सहकारी आहेत, कृषी उत्पन्न बाजार समिती, नगरपालिकेतले सगळे सहकारी, यांचा देखील मनापासून मी आभारच व्यक्त करतो की यांचा देखील तेवढाच माझ्यावर विश्वास आहे. मी तुम्हाला सांगतो की आपल्या सोबतच्या सहकार्यांना घेऊन या चाळीसगाव तालुक्याला विकासाच्या उंचीवर नेण्यासाठी मी कायम प्रयत्नशील राहील, हा विश्वास तुम्हाला सगळ्या चाळीसगावकरांना देतो. आजच्या कार्यक्रमाला आलेले सगळे बाहेरगावून प्रशासनातले सगळे अधिकारी यांची मला खूपच मोठ्या प्रमाणात मदत राहते. मला कधीही माझी कुठली फाईल, मागच्या आमच्या कर्णवाल मॅडम होत्यात, मॅडम माझे मागचे आमचे कलेक्टर होते, मी तुम्हाला सांगतो की सकाळी जर कुठलीही फाईल चाळीसगावची गेली असेल तर संध्याकाळच्या पर्यंत विकासाच्या, म्हणजे मी तुम्हाला असं म्हणत नाही की तुम्ही संध्याकाळपर्यंत करा, तुम्ही अजून म्हणाल की बाबा त्यांचं उदाहरण मी तुलनाही करत नाहीये, पण मला कधी दोघही अधिकाऱ्यांनी
करणवाल मॅडम असतील, मागचे जिल्हाधिकारी असतील, प्रत्येक वेळेस मदत केली. घुगे सर तुम्ही मदत करताय. मॅडम माझे तुमच्याकडे अजून कामं कमी झालीत, आता ते चालू होतीलच. पण आपण प्रशासन म्हणून एक चांगलं उदाहरण की बाबा आपण सकारात्मकतेने बघितलं तर प्रशासन आणि लोकप्रतिनिधी काय करू शकतो, एक चांगलं मॉडेल उदाहरण चाळीसगावमध्ये करू शकतो का, त्या दृष्टिकोनातून आपण मी प्रशासनाला सोबत घेऊन काम करण्याची माझी मानसिकता आहे. निश्चितपणे तुम्हाला सगळ्यांना प्रशासनातला एक चांगला अनुभवही असेल की आम्ही चाळीसगावला काहीतरी आमच्या कार्यकाळातली कामं करू शकतो, कारण की आमच्या सोबत तुमचीही नावं तिथं लागलेली आहेत. कदाचित तुमची मुलं काही नातवंड इकडे येणार नाही, परंतु तुम्हाला एक कायम आत्मिक समाधान असेल. कदाचित तुम्ही राज्याचे सेक्रेटरी असाल किंवा मुख्य सचिव म्हणून मॅडम तुमचंही मुख्य सचिव म्हणजे तुम्ही ज्याही पदावर असाल तर अरे आम्ही चाळीसगावला किंवा जळगावला असताना आमच्या कार्यकाळात आम्ही ही कामं केलीत, तुम्हाला देखील सांगताना आनंद वाटेल. अशा पद्धतीने आपण काम करू. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.